परफेक्ट हैदराबादी मटन दम बिर्याणी बनवण्यासाठी मटन एकदम रसरशीत ज्युसी बनणं खूप गरजेचं असतं. त्याचबरोबर या बिर्याणीतील मसाल्यांचा फ्लेवरचा बॅलन्स होणंही गरजेचं असतं. तसेच भातही मस्त मऊ आणि मोकळा बनला पाहिजे. तर या सर्वांचं कॉम्बिनेशन म्हणजे परफेक्ट हैदराबादी मटन दम बिर्याणी. तर ही मटन बिर्याणी बनवायला खूप सोपी आहे, कारण या व्हिडिओमध्ये भरपूर अशा टिप्स सांगितल्या आहेत. त्यामुळे बिर्याणी मस्त डेलिशियस तर बनेलच आणि चव अगदी हैदराबादसारखी. तर या परफेक्ट हैदराबादी मटन दम बिर्याणीसोबत रायत्याचीही रेसिपी शेअर केली आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पहा. नमस्ते, मी सत्याच रेसिपी मराठीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर कोणतीही बिर्याणी बनवत असताना सर्वात पहिल्यांदा आपल्याला कांदा तळून घ्यावा लागतो. तर मी येथे 750 ग्रॅम कांदा घेतला आहे आणि 2 भागामध्ये कट करून जो मधील हार्ड भाग असतो तो काढून टाकला. त्यामुळे कांद्याच्या स्लाइस अगदी व्यवस्थित कट करता येतात आणि जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या. कांदा कट करताना कांदा एकसारखा एका साईजमध्ये कट नाही झाला तर तळताना कांदा थोडासा कच्चा राहतो आणि थोडा जास्त करपला जातो. त्यामुळे एकाच साईजमध्ये कांदा कट करून घेतला. तसेच 1 मूठ पुदिन्याची पाने आणि 1 मूठ कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली. त्यानंतर आपण हा कट केलेला कांदा व्यवस्थित तळणंही खूप महत्त्वाचं असतं. जास्त डार्क कलर येईपर्यंत तळायचा नाही किंवा अगदी कच्चाही काढायचा नाही. अगदी व्यवस्थित तळला गेला तर बिर्याणीमध्ये कांद्याचा फ्लेवरही खूप छान येतो. आता हा कांदा तळण्यासाठी कढईमध्ये तेल घेतलं. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये कांदा ॲड केला. कांदा अगदी जास्तही टाकलेला नाही आणि अगदी कमीही नाही. तेलामध्ये कांदा ॲड केल्यानंतर कांद्याच्या वर 1 इंच तेल येईल इतकं तेल ॲड केलं आणि लो टू मीडियम फ्लेमवर कांदा एकसारखा हलवून घेतला. आता कांदा तेलात भाजत असताना अगदी डार्क ब्राऊन करायचा नाही, तर हलकासा लाईट ब्राऊन कलर आला की तेलामधून कांदा काढून घ्यायचा, कारण कांदा थंड झाल्यानंतर याला अजून जास्त डार्क कलर येतो. तसेच कांदा काढल्यानंतर टिश्यू पेपरवर काढायचा, म्हणजे तेल ॲब्झॉर्ब होतं आणि कांदा मस्त कुरकुरीत बनतो. तर अशा पद्धतीने सर्व कांदा तळून घेतला आणि बाजूला ठेवून दिला. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 15 ते 20 लसूण पाकळ्या, 2 इंच आल्याचे तुकडे आणि 3 ते 4 मिरच्या घेतल्या आणि याची बारीक पेस्ट बनवून घेतली. त्यानंतर मी येथे 750 ग्रॅम मटण घेतलं आहे. हे 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घेतलं. तर बिर्याणीचं मटण मॅग्नेट करणं खूप गरजेचं असतं. कमीत कमी 2 ते 3 तास आणि जास्तीत जास्त पूर्ण नाईट मॅग्नेट केलं तर मटण मस्त रसरशीत बनतं आणि बिर्याणी स्वादिष्ट बनते. तर हे 750 ग्रॅम मटण स्वच्छ धुवून मी मॅग्नेट करण्यासाठी एका डब्यामध्ये घेतलं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळदी पावडर, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, आपण बनवून घेतलेले आले लसूण मिरचीची पेस्ट, 1 चमचा धनिया पावडर, 4 चमचे एव्हरेस्ट दम बिर्याणी मसाला. तुम्ही कोणत्याही चांगल्या क्वालिटीचा बिर्याणी मसाला वापरू शकता. त्यानंतर अर्धा लिंबूचा रस, 1 मूठ बारीक कट केलेली पुदिन्याची पाने आणि तळलेला कांदा. तर तळलेल्या कांद्यापैकी 20% कांदा मी बाजूला काढून ठेवला आणि 80% कांदा यामध्ये ॲड केला. तसेच 1 मूठ बारीक कट केलेली कोथिंबीर ॲड केली आणि हे सर्व मिक्स करून घेतलं. आता हे सर्व मसाले मटणाला हाताने चांगले चोळून घेतले आणि यावरती 300 ग्रॅम फेटलेलं दही ॲड केलं. तसेच आपण जो कांदा तळलेलं तेल आहे त्यातील 4 चमचे तेल ॲड केलं. तर हे मटण मॅग्नेट करताना कांदा तळलेलं तेल वापरल्यामुळे बिर्याणीला खूप छान फ्लेवर येतो. त्यामुळे हेच तेल वापरायचं. आता हे चांगलं मिक्स करून घेऊ आणि याला टोपण लावून कमीत कमी 2 ते 3 तास आणि जास्तीत जास्त पूर्ण नाईट आपण फ्रीजला ठेवू शकतो. सर्वात महत्त्वाचं, फ्रीजरला ठेवायचं नाही तर फ्रीजला ठेवायचं आहे. तर मी उद्या सकाळी बिर्याणी बनवणार आहे, त्यामुळे आज रात्रीच मॅग्नेट करून फ्रीजला ठेवत आहे. पूर्ण नाईट मॅग्नेट केल्यामुळे बिर्याणीला खूप छान टेस्ट येते. मटण अगदी रसरशीत बनतं. त्यानंतर मी येथे 750 ग्रॅम इंडिया गेट तांदूळ घेतला. हा तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ. तांदूळ धुवत असताना जास्त चोळायचा नाही, कारण तांदूळ चोळला गेला तर तुटतो. त्यामुळे अगदी हलक्या हाताने एकदा धुवून घेतला. यामध्ये पाणी ॲड केलं आणि 1 ते 1.5 तासासाठी झाकण लावून बाजूला ठेवून दिला.
आता मटण ही पूर्ण नाईट मॅग्नेट झालं आहे. आता हे मॅग्नेट केलेलं मटण अगदी पटकन शिजण्यासाठी आपण कुकरलाही लावू शकतो, पण हे मटण मातीच्या भांड्यामध्ये शिजवून जर बिर्याणी बनवली तर याची टेस्ट अप्रतिम बनते. त्यामुळे हे मॅग्नेट केलेलं मटण मातीच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि झाकण लावून मंद गॅसवरती शिजण्यासाठी ठेवून दिलं. यामध्ये अजिबात पाणी ॲड केलं नाही. या मटणाला अंगचं पाणी सुटतं आणि या मसाल्यांमध्ये 50% मटण या अंगच्या पाण्यामध्ये शिजवून घेतलं. तर 10 ते 15 मिनटं झाकण लावून मंद गॅसवरती मटण पहिल्यांदा शिजवून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये 1 कप गरम पाणी ॲड केले. आता गरम पाणी ॲड केल्यानंतर याला झाकण पॅक लावायचं आहे. त्यामुळे एक कणकीचा गोळा घेतला आणि मातीच्या भांड्यावरती अशा पद्धतीने पूर्णपणे लावून घेतला. यामुळे झाकण अगदी पॅक बसेल आणि मटणामध्ये सर्व मसाल्यांचे फ्लेवर मस्त उतरतील. आता या मटणाच्या भांड्यावरती पॅक झाकण लावून परत एकदा 15 ते 20 मिनिटासाठी लो टू मिडियम फ्लेमवरती बाजूला ठेवून देऊ. तोपर्यंत आपण भात बनवून घेऊ. तर एका कढईमध्ये 2च चमचे तेल घेतलं. तेल चांगलं तापलं की यामध्ये खडे मसाले ॲड करू. खड्या मसाल्यांमध्ये 2 तमालपत्री, 2 वेलची, 8 ते 10 लवंग, 3 ते 4 तुकडे दालचिनीचे, 1 मसाला वेलची, 1 स्टार फूल आणि अर्धा चमचा काळी मिरी ॲड केली. अर्ध्या मिनिटासाठी तेलामध्ये परतून घेतलं आणि यामध्ये 2 ते 2.5 लिटर पाणी ॲड केलं. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये आपण भिजवून घेतलेले तांदूळ ॲड करू. तसेच चवीनुसार मीठही घातले. आपण तेलामध्ये खडे मसाले घातले आहेत, त्यामुळे या भातातही खड्या मसाल्यांचा खूप छान फ्लेवर उतरतो. आता गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर झाकण लावून 5 मिनिटं ठेवून देऊ. आणि 5च मिनिटात तांदूळ चांगला शिजतो, कारण तांदूळ आपण भिजवून ॲड केला आहे. त्यामुळे हा तांदूळ अगदी पटकन 80% शिजून तयार होतो. आता यातील सर्व पाणी आपण काढून फेकून देणार आहोत. तर या भांड्यावरती झाकण लावून पूर्णपणे पाणी नितळून काढायचं आहे. भातामध्ये थोडंही पाणी शिल्लक राहता कामा नये. आता यावरती बारीक कट केलेली कोथिंबीर आणि बिर्याणी मसाला 1 चमचा ॲड केला. तसेच 1 चमचा तूप ॲड केले आणि हलकंसं परतून घेतलं. जास्त परतायचं नाही, कारण तांदूळ मोडतो किंवा तुटतो. एक वेळेस फक्त हलवून घेतलं आणि झाकण लावून थंड होण्यासाठी बाजूला ठेवून दिलं. तोपर्यंत आपण इकडे मटण शिजलं आहे का ते पाहून घेऊ. आता या मातीच्या भांड्यावरती कणिक लावून झाकण पॅक केलं. त्याचबरोबर मातीच्या भांड्यात शिजलेल्या मटणाचा फ्लेवर आणि मसाल्यांचा फ्लेवर अप्रतिम कॉम्बिनेशन लागतं. आणि या मटणाचा सुगंध तर इतका दरवळत आहे, अगदी शेजापाजारीच नाही तर पूर्ण बिल्डिंगमध्ये याचा सुगंध येत आहे. आणि मटणही मस्त शिजलं आहे. आणि दुसऱ्या गॅसवरती दम देण्यासाठी मी कोळसाही तापत ठेवला आहे आणि एका कढईमध्ये लेयर्स लावून मी दम देणार आहे. तर कढईमध्ये सुरुवातीला 1 चमचा तेल ॲड केले. फक्त भात चिकटू नये म्हणून तळाला तेल ॲड केलं आणि यावरती एक भाताची लेयर, म्हणजे जो आपण भात शिजवून घेतला आहे त्यातील अर्धा भात कढईमध्ये ॲड केला आणि या भातावरती आपण मातीच्या भांड्यामध्ये जे शिजवून घेतलेले मटण आहे ते ॲड केले. आणि या मटणाच्या लेयरवरती आपण जो तळून घेतलेला 20% कांदा शिल्लक ठेवला होता, त्यातील अर्धा कांदा या मटणाच्या लेयरवरती टाकला आणि वरून परत शिल्लक राहिलेल्या भाताची लेयर लावून घेतली. आता आपले लेयर तयार झाले आहेत. यावरती दम दिला की या बिर्याणीला अजून जास्त स्वादिष्टपणा येतो. त्यानंतर या भाताच्या लेयरवरती मी केसरचं दूध ॲड केलं. दुधामध्ये मी 2 तासापूर्वी चिमूटभर केसर घालून ठेवलं होतं. हे दूध वरून ॲड केलं. केसरच्या दुधामुळे फ्लेवरही छान येतो आणि दिसायलाही खूप छान दिसते. त्यानंतर वरून गार्निशिंगसाठी थोडा तळलेला कांदा टाकला आणि मध्ये सेंटरला एक वाटी ठेवली. आता या वाटीमध्ये चांगला लाल झालेला कोळसा ॲड केला आणि यावरती 2 चमचे साजूक तूप ॲड केलं. तूप ॲड केल्यानंतर लगेचच यावरती झाकण ठेवायचं, म्हणजे चांगला दम बसतो. आता हे झाकण अगदी पॅक बसणारं असावं. पॅक नसेल तर कणिक लावून पॅक झाकण बसवून द्यावं आणि 10 ते 15 मिनटं लो फ्लेमवरती बिर्याणी ठेवून द्यायची.
आता बिर्याणीला चांगला दम बसत आहे तोपर्यंत आपण इकडे रायता बनवून घेऊ. रायत्यासाठी 1 कप चांगलं फ्रेश फेटलेलं दही घेतलं. यामध्ये बारीक कट केलेला कांदा, टोमॅटो, काकडी, गाजर प्रत्येकी अर्धी वाटी या दह्यामध्ये ॲड केलं. त्यानंतर 2 बारीक कट केलेल्या मिरच्या, बारीक कट केलेली कोथिंबीर आणि भाजलेले जिऱ्याची पावडर 1 चमचा, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा काळं मीठ, 1 चमचा धने पावडर ॲड केली आणि चांगलं मिक्स करून घेतलं. हा सॅलडचा रायता इतका अप्रतिम बनतो, त्याचबरोबर बनवायलाही खूप सोपा आहे आणि हा रायता बिर्याणी सोबत असेल तर विषयच नाही. आता हा रायता या स्टेजला आपण खाण्यास घेऊ शकतो, पण अजून जास्त चटपटीतपणा वाढवण्यासाठी यावरती आपण तडकाही देऊ शकतो. तर मी येथे रायत्याला प्लेन तडका देणार आहे. 2 चमचे तेल घेतलं. तेल चांगलं गरम झालं की गॅस बंद केलं आणि यामध्ये 2 लाल मिरच्या, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि चिमूटभर हिंग ॲड केला आणि हा तडका रायत्यावरती दिला. आता आपला मस्त चटपटीत रायता तयार झाला आहे. तर अगदी 5च मिनिटात रायता किती मस्त दाटसर चवीला अप्रतिम बनून तयार झाला आहे. तोपर्यंत इकडे बिर्याणीलाही दम देऊन 10 ते 15 मिनिटं झाले आहेत आणि बिर्याणीचा सुगंधही खूप जास्त दरवळत आहे, धीर निघत नाही. आता बिर्याणीही चेक करून पाहू. आता या बिर्याणीवरती वरून थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकली. बिर्याणी तुम्ही पाहू शकता किती मस्त फुलली आहे. भात एकदम मऊ आणि मोकळा बनला आहे, अजिबात चिकट बनलेला नाही. त्याचबरोबर मटनही मस्त ज्युसी रसरशीत बनला आहे. तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स वापरून ही हैदराबादी बिर्याणी एकदा नक्की ट्राय करून पहा. तुम्हालाही खूप आवडेल, त्याचबरोबर अगदी परफेक्ट जमेल आणि खाणारे इतकी तारीफ करतील, खाऊन बिर्याणी संपेल पण मन भरणार नाही, अगदी दुसऱ्या दिवशी परत बनवायला सांगतील. त्यामुळे एकदा या पद्धतीने बिर्याणी नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका कशी बनली होती ते. तसेच माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचतील. चला तर परत भेटू अशाच नवनवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.